सर्वसामान्य लोकांना कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय संदेश द्याल? सर मी आधी एक विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो ती अशी आहे ना, की माझं एक स्वतःचं सबमिशन असं आहे, की विनंती अशी आहे, की आपण महिन्यामधून अ, एक एक रविवार जर रविवार सर्वांना सुट्टी असेल घरच्यांना किंवा कुणाला शुक्रवारी असेल तर, तर आपण ना सर्व कुटुंबाच्या आरोग्यासाठी एकत्र आलं पाहिजे संध्याकाळी जेवणानंतर. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून आरोग्यावर चर्चा केली पाहिजे, की "बाई तुझा चेहरा हा फिकट कसा दिसतो? चालताना काही त्रास होतो का? काही गाठ आहे का कुठे? किंवा आपल्या शरीरातल्या छिद्रांमधून काही रक्तस्राव होतोय काय? काही पाळीचे प्रश्न आहेत का? तुझा आवाज बदललेला आहे का? माझा मुलगा किंवा घरातली कोणती व्यक्ती हे कोणत्या मित्रांसोबत राहते?" म्हणजे कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या आरोग्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने महिन्यातून किमान 1 तास एका रविवारी जर दिला आरोग्यावर, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की ही एक पॉझिटिव्ह स्टेप राहील. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे मी एक विनंती अशी करतो, की आपण हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारली पाहिजे. कोणत्याही पीअर प्रेशरखाली मित्रांच्या, नातेवाईकांच्या कुणाच्याही दबावाखाली न येता व्यसनाधीन झालं नाही पाहिजे. आपण नियमित व्यायाम, योग्य वेळी जेवण, संतुलित आहार, रोज एखादं फळ खाणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला, तर निश्चितपणे आपण ह्या कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहू. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब मी फक्त या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो ती असे, की ठीक आहे, म्हणजे कोणतं कारण असेल किंवा नसेल, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्याला जर कॅन्सर झाला, तर तुम्ही त्यांना हिंमत दिली पाहिजे. म्हणजे त्यांना म्हणजे असं आढळून येतंय, की कॅन्सर हे फक्त काही फिजिकल डिसीज नाहीये. तो सोशिओ इकॉनॉमिक डिसीज पण आहे. म्हणजे त्याची सामाजिक, त्याची आर्थिक कुवत काय त्या रुग्णाची, ते सुद्धा मॅटर करतं. तर म्हणून मला असं वाटतं, की त्या व्यक्तीला कुटुंबातील सदस्यांनी खूप असा स्टाऊटपणे अशी एक बॉन्डिंग निर्माण केली पाहिजे, की "काही नाही, घाबरू नको. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुला काहीही होणार नाही आणि तू यातून बरं होईल." असा जर मानसिक सपोर्ट जर दिला, त्याच्यासोबतच इतर सपोर्टही जर दिला, तर निश्चितपणे जगण्याची जी काही एनर्जी आहे, जगण्याचं जे काही बळ आहे, त्या व्यक्तीच्या अंतःकरणातून जेव्हा बाहेर येईल आणि तो ह्या आजाराशी लढेल, या योग्य म्हणजे चांगल्या इन्स्टिट्यूटमधून मिळणारी ट्रीटमेंट आणि हा सर्व सपोर्ट, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की कॅन्सरला घाबरण्याचं कारण नाहीये. आपण जेवढं लवकरात लवकर हे सगळी धोक्याची लक्षणं सांगितली, ही जर आपल्याला जर आढळून आली, तर तात्काळ जर तज्ञ डॉक्टरांकडे आलात, तर निश्चितपणे ह्या रोगापासून आपण दूर राहू आणि मुक्त होऊ, अशी माझी धारणा आहे.